आज आपण पाहणार आहोत प्रिन्सेस कट ड्रेस। याची मापे ह्याप्रमाणे आहेत। शोल्डर ड्रेसवरील 10 आहे आणि अंगावरील 14 आहे। छाती 32 आहे, कमर 28 आहे, कमर उंची 14 आहे, शीटघेर 34 आहे, शीट उंची 20 आहे, पुढील गळा 5.5 आहे, मागील गळा 6 आहे, बाही लांबी 10 आहे, दंडघेर 10 आहे आणि पूर्ण उंची 36 आहे। बंद बाजूकडून माप टाकण्यास सुरुवात करावी। 1 ते 2 पूर्ण उंची अधिक 2 इंच, 1 ते 3 शोल्डरच्या निम्मे ड्रेसवरील मापाप्रमाणे। जर माप अंगावर घेतले असेल तर मागील गळ्याच्या उंचीच्या निम्मे इंच शोल्डरमधून वजा करणे व उरलेले शोल्डर इथे अर्धे घ्यायचं आहे। 3 ते 4 मुंडा आर्महोल। मुंडा आर्महोल 32च्या मापासाठी 6.5 इंच घ्यायचा आहे आणि त्यापुढे प्रत्येक वाढत जाणाऱ्या मापासाठी 2-2 रेषा वाढवायच्या आहेत आणि कमी होणाऱ्या मापासाठी 2-2 रेषा कमी करायच्या आहेत। 1 ते 5 हे 3 ते 4 एवढेच घ्यायचं आहे। 5 ते 6 छातीचा चौथा भाग अधिक 2.5 ते 3 इंच। 4 ते 7 1 इंच, 7 ते 8 1 इंच, 3 ते 4 चा मध्य 9 आणि 9 ते 10 पाव इंच। 3, 9, 8, 6 मागील मुंडा वळण देणे आणि 3, 10, 7, 6 पुढील मुंडा वळण देणे। 1 ते 11 गळा रुंदी 2.25 इंच आणि 1 ते 12 पुढील गळा मापाप्रमाणे। 11 ते 12 पुढील गळ्याचा आकार देणे। 1 ते 13 कमर उंची मापाप्रमाणे। 13 ते 14 कमर घेराचा चौथा भाग अधिक 2.5 ते 3 इंच। 2 ते 15 घेर आवडीप्रमाणे घ्यायचा आहे आणि 6, 14, 15 हे जोडायचं आहे। त्याच्यानंतर 15 ते 16 2.5 ते 3 इंच घ्यायचं आहे आणि 2 ते 15 यामध्ये फिटिंगचं मार्जिन सोडून मध्य काढायचं आहे आणि 16 ते 18 आकार द्यायचा आहे। 13 ते 14 याचा मध्य काढून 7, 17 आणि 18 हे तिन्ही जोडायचे आहेत। हा प्रिन्सेसचा कट आहे, त्यामुळं कटिंग येथे येणार आहे। हा ड्रेस शिवून झाल्यानंतर असा दिसणार आहे। यामध्ये आपण ड्रेस हायलाइट होण्याकरिता हा जो जॉईंट आहे प्रिन्सेसचा, हा कॉर्ड पाइपिंग किंवा लेस लावून हायलाइट करू शकतो किंवा हे साईडचे जे 2 पीस आहेत हे वेगळ्या कलरमध्ये काढून सुद्धा आपण हायलाइट करू शकतो। बंद बाजूकडून 20चा फोल्ड गेलेला आहे। आपलं जेवढं पाहिजे खालची म्हणजे घेर आवडीप्रमाणे जे म्हटलं ना आपण, तर ते घेरचं माप 20 आहे। आता इथं आपल्याला सुरुवात करायची। सगळ्यात पहिल्यांदा काय घेतलं आपण, पूर्ण उंची अधिक 2 इंच। तर अस्तरला ते थोडीशी कमी असली तरी चालते। आपलं जे मेन फॅब्रिक आहे त्यासाठी पूर्ण उंची अधिक 2 इंच पाहिजे। पूर्ण उंची आपली किती आहे? 36 आहे। पूर्ण उंचीचं माप झालं। आता शोल्डरचं माप घ्यायचं आहे। शोल्डर 15, बॅक नेक 6 इंच घेतला आपण शोल्डर। त्याच्यानंतर मुंडा घेणार आहे 34चा आहे, तर मुंडा किती येणार? 7.25 प्लस करूनच 7.25। त्याच्यानंतर इथं छातीचा इथं समजा 3 ते 4 घेतलं तर 1 ते 5 पण तेवढंच आणि 5 ते 6 छातीचा चौथा भाग अधिक 2.5 ते 3 इंच। छाती इथं माझ्याकडे 34 आहे, चौथा भाग 8.5 झाला आणि 2.5 ते 3 इंच जर मिळवलं 11 ते 11.5 बरोबर। तर मी 11.5 घेतलं इथं बघा, हे 11.5 झालं। 5 ते 6 4 ते 7 1 इंच बरोबर, 7 ते 8 1 इंच आणि 3 ते 4चा मध्य 9 आणि 9 ते 10 पाव इंच हे आपण पॉईंट टाकले। आता याच्यानंतर आपण मुंडा वळणाचा आकार देणार। बघा
दुसरा आकार. बरोबर हे झालं. त्याच्यानंतर गळा रुंदी घेणार. गळा रुंदी किती घ्यायची आपल्याला? 34साठी 2.5ला 2.5 इंच घेतलं. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा गळा किती आहे? पुढचा गळा 5.5 इंच आहे. तर तो आता जॉईंटमध्ये जाणार थोडासा, म्हणून आपण 6 इंच घेऊया. म्हणजे तयार होता ना तो 5.5 बरोबर तयार होईल. हे झालं. पुढचा गळा. पुढच्या गळ्याचा आकार द्यायचा आहे. चौदा. 14 वेस्टलाईन घेतली आणि बघा हे 10.5 इकडनं हे जोडलं. आता आपला घेर आवडीप्रमाणे घ्यायचा आहे. 2 ते 15. 2 ते 15. आता घेरचा आपण 20 इंच टाकलेलंच आहे. ह्या 20 इंचाला डायरेक्ट जोडायचं आहे. अलीकडे जर घेतलं तर किती आहे?